शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म दयाची हाती भक्तीचे ते वर्म दयाची हाती ते वर्म दयाची हाती भक्तीचे ते वर्म दयाची हाती दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवसती दुरीद वडिता नवसती दुरीद वडिता तेथे दुष्ट गुण न मिळे निषेध तेथे दुष्ट गुण न मिळे निषेध चैतन्याचा वास झाला माझी चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळ हळ त्रिगुणाची तुटली हळ हळ त्रिगुणाची भक्तीचे ते वर्म दयाची हाती भक्तीचे ते वर्म दयाची हाती दया घरी शांती क्षमा दया दया घरी शांती क्षमा दया त्याचा देव सर्व भार म्हणे त्याचा देव सर्व भार चालवे कामार होनिया चालवे कामार होनिया भक्तीचे ते वर्म दयाची भक्तीचे ते वर्म दयाची हाती ते वर्म दयाची हात दया घरी शांती क्षमा दया या घरी शांती क्षमा दया या घरी शांती क्षमा दया हो पार कुमाई पार कुमाई हो पार कुमाई पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई थोडा आवाज कडक करायचा हॅलो भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाती हाती भक्तीचे ते वर्म जयाती हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाती हाती भक्तीचे ते वर्म भक्तीचे ते वर्म जयाती हाती तया घरी शांती तया घरी शांती तया घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म जयाची हाती
ते वर्म जयाची हाती तया घरी शांती तया घरी शांती तया घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म जयाती हाती भक्तीचे ते वर्म जयाती हाती भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म भक्तीचे ते वर्म जयाची हाती भक्तीचे ते वर्म जयाती हाती भक्तीचे ते वर्म जयाती हाती तया घरी शांती क्षमा दया तया घरी तया घरी तया घरी तया घरी शांती क्षमा दया तया घरी तया घरी तया घरी तया घरी तया दया 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 घरी शांती क्षमा दया दया घरी शांती दया घरी शांती तया घरी शांती क्षमा दया तया तया घरी तया घरी शांती दया तया घरे शांती दया घरी शांती क्षमा दया भक्तीचे ते वर्म दयाची हाती भक्तीचे ते वर्म दयाची झाला
पती पते हर हर भगवान की जय भगवान की जय लोक महाराज की जय सब भक्तन की जय भक्तीचे तीवर दयाची हाती भक्तीचे तीवर दयाची हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची भक्तीचे तेवर मजयाची हाती तया घरी शांती क्षमा दया तुका म्हणे त्याचा देव सर्व भार तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होवनिया भक्तीचे तेवर मजयाची हाती तया घरी शांती क्षमा दया स्वर स्वर लावून द्या लोकाभिराम मृणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम नमः दुसरी चरणा संताची दुसरी चरणा संताची दुसरी चरणा संताची हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या आइए हनुमंत विराजिए कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन भक्तीचे ते वर्म दयाची हाती तया घरी शांती क्षमा दया प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी भगवान दत्तात्रय माऊली ज्ञानोबा आहे तुकोबर आहे
आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा महाराजाच्या गाथेमधील जे अद्वैत प्रकरण आहे त्या अद्वैत प्रकरणातील एक अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा वर्म जाणून भक्ती केल्याचे दृश्य अदृश्य स्वरूपाचे लाभ फायदे तुकाराम महाराज सांगतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर जाऊ त्याच नाही लागू एकटा आपला टाइमपास करू राहिला. विठ्ठल विठ्ठल आपल्या ह्या पवित्र तपस्थलीमध्ये गेल्या 24 वर्षापासून माझ्या प्रभूची असीम कृपा आहे. साधू संतांचे आशीर्वाद आहे आणि साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व मायबापाच्या भावुकतेद्वारा शुभसंकल्पनेद्वारा तुमच्या पुरुषार्थ बलाने 24 वर्षे पार पडले दादा. हा द्वितपपूर्ती सोहळा आहे. 24 वर्षाची सेवा. प्रथमतः मी तुमच्या 24 वर्षाच्या सेवेला श्रद्धेला विश्वासाला वंदन करतो. अर्वाची प्राची महापुरुषांचा आशीर्वाद आहे दादा. आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो चांगल्याच्या पाठीमागं आशीर्वादाची गरजच आहे. आशीर्वाद आहेच. त्यातल्या त्यात तुमची भावुकता आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि दादा गंगागिरी बाबा, नारायणगिरी बाबा, किसनगिरी बाबा आणि विद्यमान काळामध्ये श्रद्धे भास्करगिरी महाराज या सज्जनांचा आशीर्वाद आहे. आणि विद्यमान काळामध्ये आपल्या सर्वांना सांभाळणारे जपणारे आमचे तुकाराम महाराज, दत्ता महाराज, कृष्णा महाराज, माऊली महाराज, जगताप माऊली, आणखी अनिल महाराज, आणखी कार्तिक महाराज, सर्व ईश्वर भक्तांना मी प्रणाम वंदन करतो. आणि आज माझ्या प्रभूची सेवा करत असताना मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा वर्म जाणून भक्ती केल्याची दृश्य अदृश्य स्वरूपाचे लाभ फायदे सांगतात. मतलब काही लाभ डोळ्याला दिसतात, काही दिसत नाही. पण परमार्थ पथ असा पथ आहे. या मार्गाचा प्रवासी रोज रोज त्याचा अधिकार वाढत राहतो. रोज अधिकार वाढतो म्हणजे होतं काय दादा, तो आतून बदलत राहतो. लौकिक बदल ही परमार्थाचं फल नाहीच, पण लौकिक बदलही होतो. मतलब काही लाभ डोळ्याला दिसतात, काही दिसत नाही. आज आपण विश्वामध्ये पाहिलं प्रत्येक सर्व सज्जन मायबाप परमार्थ करताना दिसतात, भक्ती करताना दिसतात. माऊली तर म्हणतात असतेच या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी पाहायला पावे. एखादाच भाग्यवानाला सफलता प्राप्त होते. कोटीनं संख्या असते परमार्थ पथाने प्रवास करताना. आणि बिचारी परमार्थ करतात. माऊली तर म्हणतात या भारतभूमीमध्ये परमार्थ करीत नाही असा माणूस त्याला माणूस म्हणायचं नाही. या सोवायानी कायसे मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी शिनी लहन. अर्जुना माझी आ भक्तीवीन जळो तयाचे जी आले पण आगा पृथ्वीवरी पाशा नसती काही. भक्ती सर्वजण करतात दादा, परमार्थ कोण करत नाही. सर्वजण आमच्या माता सर्वजण परमार्थ करताना दिसतात. पण सफळतेपर्यंत सिद्धीपर्यंत सर्वांच्या पारमार्थिक श्रद्धेला विश्वासाला सफलता प्राप्त होते असं काय नाही. पण सफलता प्राप्त होत नाही, पण परमार्थ करताना दिसतात.
नामस्मरण करणारा, भगवंताची भक्ती करणारा कोणी असा कोणी माणूस नाही. तो करतो, भक्ती करतोच. पण दादा, भक्ती करीत असताना काहींची भक्ती लोकमान्यता प्राप्त करण्याकरता असते. एक भक्ती पोटासाठी, एक देवासवी भेटी, दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणी तो पारखी. दिसायला दोघ जण सारखे दिसतात, पण एकाचं भजन, एकाची साधना देवा करता आहे, आणि दुसरा एक करतो दादा लौकिका करता करतो. पण लौकिका करता केलेली भक्ती जागतिक कीर्ती सुद्धा प्राप्त होऊ शकते दादा. पण पाहिजे त्याप्रमाणे लाभ पाहिजे असेल तर दादा परमार्थ आपल्या मनाने करायचं नाही, प्रसिद्धी पूजापाठ होण्याकरता करायचं नाही. लौकिक हा तर सहज भाग आहे दादा. पण मानावया जग व्हावी द्रव्य माया, हे नाही माझी आजीवा चाड. पुन्हा पुन्हा काही करू नका. लोकांनी मला मानावं याच्याकरता माझी भक्ती नाही. तो कोण म्हणतात, मानावया जग व्हावी द्रव्य माया, हे नाही माझी आजीवा चाड. भक्ती करीत असताना सर्वजण परमार्थ पथाने प्रवास करताना दिसतात. कोणी सत्वदगामी सज्जन. माझे तुकवर आहे परमार्थाचं फल सांगित असताना वर्म जाणून भक्ती जर केली, तुकवर आहे म्हणतात, तर काही दृश्य लाभ आहे, काही अदृश्य लाभ आहे. काही लाभ डोळ्यात दिसतात, काही दिसत नाही. वर्म जाणून भक्ती करायची म्हणजे काय करायचं? अर्वाची प्राची महापुरुषांनी जशी भक्ती केली तशी करायची. तसं परमार्थ पथाने प्रवास करणारा कोणी सद्भक्त भजन कोणाचं वाया जात नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. नामेची तारिली कोट्यानं कोटी, नामेची वैकुंठी बैसवली. नवजे वाह्या काही देवळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजे. परमार्थ पथाने प्रवास करणं कोणाची भक्ती वाया जात नाही दादा. मंदिरामध्ये गेला तरी वाया जात नाही. आळसे दंबे भावे हरीचे नाम गाती, ते माझी सांगती परलोकीची. नवजे वाया काही देवळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजे. परमार्थिक साहस कोणाचे वाया जात नाही. पण पाहिजे त्याप्रमाणे लाभ पाहिजे असेल तर भक्ती कशी करायची? तुकोबर म्हणतात, अर्वाची प्राची महापुरुषी जशी केली तशी करायची, आपल्या मनाने करायचं नाही. मग सोयराबाईला विचारा, साधू संतांना विचारा दादा. माझी सोयराबाई म्हणते, बाबा संत संगतीने उमज, आणोनी मनी पुरती समज. तया विन नेत्र पाती हलवू नको रे, हरिभजना विन काल घालवू नको रे. आपुल्या मते उगाच चिखल कालवू नको रे, हरिभजना विन काल घालवू नको रे. पण परमार्थ करायचा संत संगतीने उमज, आणोनी मनी पुरती समज. मग तर परमार्थ पथाने प्रवास करणार कोणी सत्पथ, त्याला सिद्धी पाहिजे, सफलता पाहिजे असेल तर त्याने वर्म जाणून भक्ती करावी. मग वर्म जाणून करायची म्हणजे नेमकं काय करायचं? वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव, वर्म एक आहे दृढ धरावा. वर्म जाणून साधना करायची. वर्म जाणून करायची म्हणजे काय करायचं? स्वर चालू ठेवून, स्वर चालू ठेव, स्वर चालू ठेव. विठ्ठला 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 विठ्ठला.
वर्म जाणून भक्ती करायची. वर्म जाणून भक्ती करायची म्हणजे नेमकं का करायचं? वर्म ते का हे तुकोबरा दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागून दितो ठाव, मनवोनी संग टाकी शेवी अद्वैत भाव. हा अभंग अद्वैत प्रकारलाच आहे. अद्वैती भक्तीची शिकवण माझ्या ज्ञानोबा तुकोबऱ्याने दिली जाते. द्वैतामध्ये भक्ती नाही होत. हा अद्वैती संप्रदाय आहे. द्वैतामध्ये भक्ती नाही होत. म्हणून मनवोनी संग टाकी शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव, साधू संतांनी पाठीमाग देवप्राप्ती असे उपाय केले. हे भक्तीचं वर्म जाणून भक्ती केल्याचं. महाराज तुम्हीच म्हणतात परमार्थ भक्ती कोणाची वाया जात नाही. भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते, सेवेने जगतही प्रसन्न होतो ना अधिकार वाढतो. पण महाराज वर्म जाणून भक्ती केल्याचे विशेष लाभ काय? महाराज म्हणले काही लाभ डोळ्याला दिसतात, काही दिसत नाही. मतलब पण डोळ्याला दिसणारे न दिसणारे लाभाचं आम्हाला दर्शन तर करून द्याल. तुकोबराय म्हणतात बाबा काही अदृश्य स्वरूपाचे जे लाभ आहे ना, काही दृश्य स्वरूपाचे लाभ आहे. पण दृश्य अदृश्यापैकी एखाद्या दृश्य स्वरूपाच्या लाभाचं दर्शन करा, अदृश्य स्वरूपाचं लाभाचं दर्शन करा. मला म्हणजे लाभच लाभ आहे. पण त्याच्या दृश्य लाभापैकी अभंगाचं प्रथम चरण आहे. भक्तीचे ते वर्म जयाती ये हाती, भक्तीचे ते वर्म जयाती ये हाती, भक्तीचे देव जयाती ये हाती, भक्तीचे देव जयाती ये हाती, भक्तीचे ते वर्म जयाती ये हाती, भक्तीचे ते वर्म जयाती ये हाती, भक्तीचे देव जयाती ये हाती, भक्तीचे देव जयाती ये हाती, दया घरी शांती क्षमा दया, दया घरी शांती क्षमा दया, भक्तीचे ते वर्म जयाती ये हाती, भक्तीचे ते वर्म जयाती ये हाती. दया घरी शांती क्षमा दया, दया घरी शांती क्षमा दया, भक्तीचे देव जयाती ये हाती, भक्तीचे देव जयाती ये हाती. भगवान तुकोबराय म्हणतात बाबा वर्म जाणून जर भक्ती केली म्हणजे अर्वाची प्राची महापुरुष जशी केली, त्यांनी जपलं ते जपायचं, त्यांनी केलं ते करायचं, त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. अशी जर भक्ती केली तर लाभच लाभ आहे. काही लौकिक लाभ आहे. लौकिक लाभ तर आहेच आहे दादा. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती, मुख त्याचे नारायण. सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप. जागतिक कीर्ती सुद्धा प्राप्त होऊ शकते. लौकिक लाभ बी आहे. पण खरा लाभ तो सज्जनातून बदलतो. त्याचं बोलणं बदलतं, त्याचं चालणं बदलतं, त्याचं पाहणं बदलतं. हाडाचे दोष जातात, रक्ताचे जातात, अनुवंशिक दोष जातात. परमार्थ पद असा पद आहे दादा. या मार्गाचा प्रवास रोज रोज उन्नती, रोज रोज क्रांती, रोज रोज ऊर्ध्व गती, रोज नवे नवे त्याला अनुभव येतात. आणि तेच त्याच्या जीवनातले साक्षात्कार असतात दादा. त्याच्यामुळे त्याचा देवाचा विश्वास मजबूत होतो. माणसात देवाचा विश्वास मजबूत का होत नाही? त्याचं कारण आहे अर्वाची प्राची महापुरुष जशी भक्ती केली तशी आपण करीत नाही दादा. इथं रोज बदल, रोज क्रांती, रोज उन्नती, रोज ऊर्ध्वगती, रोज रोज नवे नवे अनुभव येतात. तेच त्याच्या जीवनात ते साक्षात्कार असतात. तुकोबराय म्हणतात लाभच लाभ आहे. काही लाभ डोळ्याला दिसतात, पण महाराज दिसणारे लाभ
तुकोबाराय म्हणतात, तया घरी शांती, तया घरी क्षमा, तया घरी दया. बोलणं बदलतं, चालणं बदलतं. खरं सांगू, भक्ती माणसाला आतून स्ट्रॉंग बनवते, आतून मजबूत बनवते. लौकिक बदल तर सहज होतो रे दादा. एक पंढरपूरची पायी वारी केली तरी लाईन लागते दर्शनाची. लौकिक बदलायला लागतं काय दादा? 10-5 गावं पायी पडायला तर फार वेळ लागतच नाही दादा. 2-5 वर्ष साधना केली, बरं मोठं भजन केलं तरी 10-5 गावं पाया पडायला लागून जातात. पण 10-5 गावं पाया पडणं म्हणजे पुरुषार्थ नाही दादा. पुरुषार्थ त्या सज्जनाच्या जीवनात आतून तो बदलतो. त्याच्या ह्या घरामध्ये शांती नांदते, त्याच्या लौकिक घरामध्ये शांती नांदते. हा लाभ आहे खरा. वर्म जाणून भक्ती केल्याचा लाभ. आमच्या महापुरुषाने अशी भक्ती केली दादा. तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. पाठीमागे साधू संतांनी देवप्राप्तीचे असे उपाय केले, त्यांच्या जीवनामध्ये ही क्रांती झाली दादा. माऊली तर म्हणतात, अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषजी, मग कर्म फल त्यागो, तो ध्यानापासून चांगो, त्यागाहून भोगो शांती सुखाचा, मनवून यावया शांती. माऊली म्हणतात, हाच्या अनुक्रमो सुभद्रापती, म्हणून अभ्यासाचे प्रस्तुती करणे. अभ्यास करायचा. तुकोबाराय करतात, तुकोबाराय म्हणतात, शांती परते नाही सुख, ये रावगेचे दुःख, मनवोनी शांती धरा, उतराल पहिलं तिरा, उतराल पहिलं तिरा, उतराल पहिलं तिरा. मनवोनी शांती धरा, उतराल पहिलं तिरा, उतराल पहिलं तिरा, उतराल पहिलं तिरा. शांती परते नाही सुख, ये रावगेचे दुःख, मनवोनी शांती धरा, उतराल पहिलं तिरा. शांती परत सुख. त्याच्या ह्या घरामध्ये इथं शांती नांदते, लौकिक घरामध्ये शांती नांदते. या घरी शांती. दैवी गुणाचा संचार होत झाला. पुढे भक्तीने धरिली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी आचपडे होती, सिद्धांनी लाविली पंथी गा. भक्ती मातेच्या कुशीमध्ये ज्याला जागा मिळाली, भक्ती मातेचा पल्लव ज्याने पकडला दादा, तो दैवी गुणाचा भांडारी बनतो. तो सज्जन. त्याच्या पाहण्यातून दोष नाही, बोलण्यात वाणी दोष नाही, शारीरिक कुठला दोष नाही. पवित्र जीवन. मृदो सबाय नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. लोण्यासारखा मुलायम बनतो. लोणी जसं कोणत्या बाजूने स्पर्श केला, हा सज्जन आतून बाहेरून पवित्र बनतो. लोण्यासारखा मुलायम बनतो. माझे तुकोबाराय म्हणतात, त्यांच्याकडे शांती नांदते. शांती, शांती. किती शांती? नाथ बाबासारखी शांती. सामान्य माणसाने अंगावर थुकावं आणि संभाजीनगराचे मालक, जायदाद प्रॉपर्टीचा मालक असताना सामान्य माणसाचं थुकलेलं सुद्धा सहन करायचं. घृणास्पद जीवन. कोणी उपेक्षा केली तरी, कोणी अनादर केला तरी तिकडे पाहायचं नाही. शांती येते दादा. तया घरी शांती. सामान्य माणसांनी या महापुरुषाचा छळ करावा, यांनी सहन करावा. म्हणून तर आज वाऱ्या भरतात दादा यांच्या. माझे तुकोबाराय. शांती. तया घरी शांती. नाथ बाबा तया घरी शांती. प्रत्येक सज्जनाकडे पहा, त्यांच्याकडे शांती नांदली असेल. शांती. तया घरी क्षमा. शांती. ही दैव गुणाची लाईनच लागते दादा. शांती आले का क्षमा येते, दया बी येते. या दैवी गुणाचा तो भांडारी बनतो. भांडारी. लौकिक उशिरा होत. लौकिक उशिरा का बरं होतं? तुका म्हणे तरी आत शुद्ध दंडेवरी, दंडे माने शोभी. त्या सज्जनाची आतली पवित्रता बाहेर शोभते, बोलण्यातून, चालण्यातून, पाहण्यातून. पण त्याचा काही काळ जातो बरं का दादा. हे सज्जन लवकर परिचित होत नाही. आतला बदल आपल्याला कळत नाही दादा. ते आतून बदलतात. आतून बदललेले असते सज्जन लवकर रेंजमध्ये बी येत नाही,
आतला बदल आपल्याला कळत नाही आणि ती आपल्याकडे दृष्टी नसल्यामुळे आपल्याला त्यांची कधी कधी अनादर होतो, कधी छळ होतो, कधी निंदा होते, कधी उपेक्षा केली जाते. म्हणून तर दादा ज्या ज्या सज्जनाकडे शांती नांदते तया घरी शांती, दुसरा दैवी गुण त्याच्याकडे येतो तया घरी क्षमा. पण कधी वर्म जाणून साधना केल्याचा हा लाभ आहे. तया घरी क्षमा. बरं क्षमा बी किती येते दादा? आपल्याकडे अपराध्याला क्षमा करायचा फक्त आपल्याकडे नियम आहे. आपण फक्त अपराध केला एखाद्याने त्याला क्षमा करतो, पण नाही, या सज्जनाचे सतत हात जोडलेले असतात. क्षमाशस्त्र दया नराची हाती, क्षमशस्त्र दया नराचे हाती, दया नराची हाती, क्षमशस्त्र दया नराचे हाती, दया प्रतिकाय करी, दया प्रतिकाय करी, दया प्रतिकाय करी. किती क्षमा. ज्याच्या खरं सांगू, ज्याला माझं ज्ञानवायत्वाचं रसायन ज्याला पचलं, ज्याला शूट झाला, ती औषधी ज्याला पचली, शूट झाली, वॉमिटिंग झालं, मग नाही मजा. रसायन पचलं पाहिजे. ज्यांना ज्यांना पचलं दादा, द्रौपदी मातेची 5 लेकरं मारून टाकली. जगाचा मालिक प्रत्यक्ष म्हणतो, द्रौपदी तुझ्या 5 लेकरांची हत्यारा तू म्हणशील ते शासन करतो. द्रौपदी मातेने सांगितलं, नाही प्रभू, तो माझ्या 5 लेकरांना मारणारा ब्राह्मण पुत्र आहे, गुरुपुत्र आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्या आईला तो एकटा आहे. असं हृदय इतका पवित्र बनतो तो सज्जन. तो त्याच्याकडे शांती येते, त्याच्याकडे क्षमा येते, त्याच्याकडे दया येते. दया किती? दया करणे जे पुत्राशी तिची दासा आणि दासी. दया त्यांची मर्यादित दया नसते बरं का. अथांग समुद्रासारखं जीवन. जसं माझे तुकोबाराय म्हणतात, नाही विचारित मेघ हागंदरी शेत. ही शेती आहे, ही हागंदरी आहे, इथं पडायचं नाही. जसं हा या सज्जनाकडे दया, आपल्या बालकावरची दया. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. मधु सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तुकोबाराय म्हणतात, तीव्र पण जाणून भक्ती केल्याची शांती येते, क्षमा येते, दया येते. पण महाराज तुकोबाराय त्यात काळातले महाराजांचे अनुयायी, महाराजांचा धावा करणारे निळोबाराय. निळोबाराय त्याला देवाला म्हणतात, देवा शांती, क्षमा, दया ज्यांना ज्यांना प्राप्त झाली, ज्यांच्याकडे 3 गुण आहे, त्यांची एका दिवशी मुलाखत घेतली तू, त्यांना किती त्रास आहे तुला माहित आहे. म्हणून तर निळोबाराय म्हणतात, शांती, क्षमा, दया त्याही नको पंढरीराया, त्याही नको पंढरीराया, त्याही नको पंढरीराया. शांती क्षमा दया त्याही नको पंढरीराया, त्याही नको पंढरीराया, त्याही नको पंढरीराया. निळोबारायचं स्पष्ट देवाला म्हण, देवा ही शांती, क्षमा, दया तुलाच राहू दे. शांती, क्षमा, दया त्याही नको पंढरीराया. का बरं नको? शांतीवाल्याची मुलाखत घे, दुःखी आहे. क्षमावाला दुःखी आहे. ज्याच्याकडे दयाळू अंतकरण आहे तो बी दुःखी आहे. हे सगळे दैवी गुण आहे. वर्तमानामध्ये पाहा दादा, या सज्जनाकडे पाहिलं, ज्यांच्याकडे 3 दैवी गुण नांदतात, जो दैवी गुणाचा भांडारी आहे तो आज रात्रंदिवस झगडतो आहे. रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, त्याचं झगडणं चालू, मेहनत चालू आहे दादा. त्याला चारित्र्य बलाने पारमार्थिक क्लेशाचं दमन करावं लागतं. त्याला चारित्र्य बलाने प्रापंचिक क्लेशाचं दमन करावं लागतं. प्रापंचिक आणि पारमार्थिक हे दोन्ही क्लेशाचं दमन
त्याला चारित्र्य बळ वापरावं लागतं बरं का दादा. ज्याच्याकडे शांती क्षमा दया आहे चारित्र्य बळाने दमन करतो दादा. धक्काबक्की नाही, लोटालाटी नाही, कोणाला रडवणं नाही, ज्यांच्याकडे दैवी गुण आणतात म्हणून निळवराय म्हणतात. पण दादा निळवराय म्हणतात या शांती क्षमा दया तुझ्या तुला राहू दे. पण खरं सांगू वर्तमानामध्ये तुम्ही जेवढं सहन केलं ना दादा तेवढे भविष्यात तुम्ही मोठे बनाल दादा. हे तिन्ही गुणाला त्रास होईल दादा. शांतीवाल्याला त्रास होईल, क्षमावाल्याला त्रास होईल, दया ज्याच्याकडे त्यालाही त्रास होईल. पण भविष्यामध्ये आनंदच आनंद आहे दादा. कसवटी असते. खरं सांगू हे दैवी गुण जिथं नांदतात दादा त्यांच्याकडे खरी कसवटी असते बरं का. काही माणसं सरळ सरळ म्हणतात बाबा आमची कसवटी चालू आहे. कसवटी नाही, कसवटी त्याची असते, परीक्षा त्याची असते का ज्यांची PhD झाली त्यांची. PhD वाल्यांची कसवटी असते बरं का दादा. PhD झालेले कोण आहे? राजा हरिश्चंद्र. कसवटी नाही, PhD झालेला सज्जन आहे. परीक्षा आहे परीक्षा. स्वप्नामध्ये राज्यदान करायचं आणि जागृती में सत्यता. हे PhD वाले सज्जन आहे. माझी जी रघुवंशी जेवढी राज्य होऊन गेली दादा त्रेतायुगामध्ये माझ्या प्रभूच्या जे रघुवंशी राजे शिबी राजा एका प्राण्याचा प्राण वाचवण्याकरता हा सज्जन त्या प्राण्याच्या वजना इतकं स्वतःचं मांस काढून देतो. राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूती तुळविले अंती तुळे मास तयाची. राजा हरिश्चंद्र अरे काशीच्या बाजारामध्ये स्वतःच्या पत्नीचा लीला डोळ्याने पाहतो. हे PhD झालेले सज्जन आहे. सगळे दैवी गुणाचे भांडारी असल्यामुळे त्रास जरूर आहे दादा. पण त्यांची ती परीक्षा आहे परीक्षा. परीक्षा आपली नाही बरं का दादा. आपली काय माणसं म्हणतात काय चाललं परीक्षा चालू आहे बाबा. परीक्षा नाही आपल्या कर्माचा झाडा चालू आहे. विठ्ठल विठ्ठल केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म करत्याच्या शोधात असतं ना दादा. कर्म करणारा अहिल्यानगर मधला जरी असला आणि गेला तिकडे आमच्या धुळे नंदुरबारकडे पळून गेला. या अहिल्यानगरचं केलेलं कर्म तिथं जाऊन त्याला जयारी करतं. मोठा भाऊ तुम्ही अहिल्यानगरचे कर्म करत्याच्या शोधात असतं बरं का दादा. म्हणून सामान्य जीवाला कर्माचा झाडा द्यावा लागतो. आणि जे खऱ्या अर्थाने देवाचं होऊन जगतात ज्यांच्या दैवी गुणाची भांड सहन करतात. सहते चलो सहन करीत राहा सहन करीत राहा दादा. जेवढं तुम्ही जगाच्या अपराध सहन कराल तेवढी तुम्ही मजबूत बनाल दादा. भविष्यामध्ये दादा ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव ही कविता. शांती क्षमा ज्याच्याकडे येते दादा वर्तमानात त्रास होईल तर कोण म्हणतात भविष्यामध्ये त्याला आनंदच मिळेल दादा. तया घरी शांती तया घरी क्षमा तया घरी दया ही दैवी गुण आणतात. ही वरम जाणून भक्ती केल्याचं फल आहे. विठ्ठल विठ्ठल कथा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन करावं बरं का दादा. त्याचे लाभ तुम्हाला सांगतो. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्यमाप. झाला दिनाचा मायबाप विठ्ठलची विठ्ठलची. विठ्ठल विठ्ठल महाराज लाभ सांगितलं तर 10% लाभ झाला. लाभाशिवाय कोणीच काय करायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल कथा श्रवण होते आणि सहज भगवंताचं चिंतन होतं दादा. पाप कटत राहत भजन करावं. भजनाचं कारण कलियुगामध्ये दुसरा उपायच नाही दादा. कलियुगामध्ये इतर जे मानव देहाच्या कल्याणाचे जेवढे काही मार्ग होते ना दादा कलीची दाहकताच एवढी आहे. सगळे जळून भस्म होऊन गेले. कलीची दाहकताच एवढी आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीर कली नकडे सादर उचेत विधी विधान नकडे नगडे सर्व भक्ती पंत बहु सोपा. पुण्य नागव्या पापा येणे जाणे खेपा येणेच एके खंडते. भगवत चिंतन करावं. कुठे जिथं असेल तिथं तया घरी शांती. पण महाराज नका हो. या तिन्ही एवढा जर लाभ मिळत असेल तर कोणी परमार्थ करणार नाही.
शांती करता कोण पारमार्थ करायला रिकाम आहे? क्षमा येण्याकरता हे दैवी गुणाचा भांडारी बनण्यामध्ये करता लोकांना तर लौकिक लाभ पाहिजे दादा, लौकिक लाभ पाहिजे, वेगळे वेगळे लाभाचे. ह्या लाभाला शांती घेऊन काय करतील? वर्मजानं भक्ती केल्याचा जर शांती असेल, क्षमा असेल आणि दया असेल, एवढाच जर लाभ असेल. महाराज म्हणजे एवढा लाभ नाही दादा, लाभच लाभ आहे. अवघे होती लाभ एकाया चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय लोहे केले का चिंतिता विठ्ठले. सर्व साधनाचं सारच माझ्या प्रभूचं चिंतन आहे, परमार्थ आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. म्हणून त्यांनी सांगितलं करा हरिभक्ती परलोकी येईल काम, सोडविल यमापासून या. हे मी कशा करता सांगतो दादा, लौकिक लाभ पाहिजे लोकांना, विशेष लाभ पाहिजे. महाराज म्हणजे लाभच लाभ आहे. हे तर दादा आतून बदलणं हा तर लाभ, शांती क्षमा द्या हे तर नांदतातच नांदतात. पण काय अदृश्य लाभ तुम्हाला सांगतो का ते डोळ्याला दिसत नाही. अभंगाचं दुसरं चरण. अष्ट महासिद्धी, अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी. अरे अष्ट महासिद्धी, अष्ट महासिद्धी ओळखती द्वारी, अष्ट महासिद्धी ओळखती द्वारी. अष्ट महासिद्धी, अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी. अष्ट महासिद्धी, अष्ट महासिद्धी ओळखती द्वारी, अष्ट महासिद्धी ओळखती द्वारी. हे नवजती दुरी दबडिता, नवजती दुरी दबडिता, नवजती दुरी दबडिता, दुरी दबडिता. अष्टम सर्व भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती, भक्तीचे ते वर्म जयाची हाती. अरे भक्तीचे ते वर्म, भक्तीचे ते वर्म दयाची हाती, भक्तीचे ते वर्म दयाची हाती. हे अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता, नवजती दुरी दबडिता. अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दबडिता, नवजती दुरी दबडिता. दबडिता. या मार्गाचा प्रवास थोडा त्रास जरूर होईल दादा. कारण तुकोबराय म्हणतात कलियुगी बहु कुशळे जन छळतील गुण तुझे गाता. माझ्या तुकोबाने फार दुःख केलं दादा. परमार्थ पथाने प्रवास करणं. प्रभू कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण एक धीर देईल जीवा. कलियुगी बहु कुशळे जन छळतील गुण तुझे गाता. तुझं भजन करण्याचा छळ होतो कलियुगामध्ये, पण ही करून सुद्धा परमार्थ पथाने धैर्य धारण करून, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग, एकविध आम्ही न धरू पालट, न सांडूई वाट सापडली. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार वर्म चुकू नये. महापुरुषांच्या अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा
बोध ज्यांना रुचला पचला, ती रसायन औषधी ज्याला शूट झाली पचली, ते सज्जन मात्र कुठल्याही पद्धतीचे त्यांनी आपत्ती विपत्ती संकट सहन करतात. पण आपला मार्ग, पण हे करीत असताना खूप त्रास आहे दादा. तुकोबर म्हणतात, कलियोगे बहु कुशळैज छळतील गुण तुझे गाता. याच्याकरता परमार्थ पथाने प्रवास करण्यास सज्जनाला काही दृश्य लाभ तर आहेच आहे, पण काही अदृश्य लाभ आहे. काही लाभ डोळ्याला दिसत नाही दादा. ते डोळ्याला न दिसणारे लाभ म्हणजे या सिद्ध्या ज्या आहे ना दादा, सिद्ध्या प्रत्यक्ष त्यांच्या दरवाजाचं राखण करतात. तुकोबाराय म्हणतात, सिद्ध्या अखंड दरवाजामध्ये राहत. अष्टमा सिद्धीचा कोणाला पाड, वागो निद्याड कोणी त्या. सिद्ध्या माझे तुकोबाराय सुद्धा कधी कधी तुकोबाराम महाराजाला देवाचा आग्रह असायचा, पण कधी तुकाराम महाराजांनी त्या सिद्ध्यांची अभिलाषा केली नाही. तुकोबाराय तर म्हणतात देवाला, देवा रिद्धी सिद्धी देशी आम्ही चुंबळी न होतैशी. चुंबळी म्हणजे, चुंबळीचा अर्थ तुम्हाला कळतो, मतलब भटकीची पैदास. आम्ही काय एवढी हलक्या दर्जाची माणसं आहोत काय? चाळविली एके रिद्धी सिद्धीवरी तैसा मी भिकारी नव्हे देवा. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा अनेकांना तू रिद्धीशी तुकडे फेकून दिले, कोणाला गायनाचं, कोणी कीर्तन केसरी, कोणी हे तुकडेच आहे बरं का दादा, गायनाचे बजानेवाले बरं का दादा, सगळे तुकडेच आहे. मला बी हे तुकडेच फेकून दे, जमलं तर जमलं. हे सगळे कुठलाही गुण म्हणजे माझ्या प्रभूने दिला तो तुकडाच आहे दादा, तुकडाच आहे. सांभाळून त्याचा वापर सांभाळून केला तर ठीक, नाही तर पतन सुद्धा होऊ शकतं दादा, पतन सुद्धा होऊ शकतं. अनेक असे दाखले आहे दादा जीवनामध्ये. तुम्ही चांगला अभ्यास जर केला, तुकोबाराय म्हणतात, रिद्धी सिद्धी देशी आम्ही चुंबळी नव्हतैशी. चाळविली एके रिद्धी सिद्धीवरी तैसा मी भिकारी नव्हे देवा. आम्ही एवढी भिकारी नाही. रिद्धी सिद्धी ह्या माझ्या प्रभूचं भांडवल आहे. माझा प्रभू थोडं प्रलोभन देतो बरं का दादा, मुस्काटबंदी करतो. कान्होबराय आपला भाऊ वैकुंठाला देव आले प्रत्यक्ष. कान्होबराय आपला भाऊ वैकुंठाला घेऊन गेला देव. कान्होबराय देवाच्या समोर गेले, त्यावेळेला कान्होबराय तेच सांगितलं, देवा भुक्ती मुक्ती तुझ्या ठेवी गुंडाळोनी दे माझ्या अनुनी भावा वेगी. आग लाव तुझ्या भुक्ती मुक्तीला, तुझ्या रिद्धी सिद्धी तुझ्या ठेवी गुंडाळोनी दे माझ्या अनुनी भावा वेगी. माझ्या भावाची व्यवस्था कर. या सज्जनाने त्यांचा स्वीकार केला नाही. आज ज्याच्या प्राप्ती करता डोक्याचे केस टाचेपर्यंत पोहोचले, कशा करता सिद्ध्यांच्या प्राप्ती करता. कोणाच्या डोक्यावरच गसुडी झाली सिद्ध्यांच्या प्राप्ती करता, पण नाही. कोणी उरफट टाकून घेतलं, कोणी खडेश्वर आहे, एका पायावर उभे आहे सिद्ध्यांच्या प्राप्ती करता. पण या सिद्ध्या त्यांच्या दरवाजामध्ये कायम राहतो. रिद्धी सिद्धी द्वारे करजोडून तिष्ठती. अष्टमा सिद्धीचा कोणाला पाड, वागो निद्याड कोणी तया. सिद्ध्यांचाही वापर का बरं करीत नाही? सिद्ध्यांचा मालक घरात राहतो म्हणून त्यांच्या जवळ अष्टसिद्ध्या नवनिधीचा मालक त्यांच्या जवळच राहतात. सिद्ध्या माझ्या तो खरंच थोडी कीर्ती झाली होते दादा. सज्जनाची कीर्ती पसरण्याचं कार्य देव करतो बरं का दादा. त्याने लई याड्यावानी करायचं नाही. पॉम्पलेटमध्ये नाव चाललं पाहिजे, फोटो चाललं पाहिजे, माझं नाव कुठं काढलं, हे असे उद्योग नाही करायचे. जगाच्या मालकाच्या त्याच्या कॅसेटमध्ये अडकला पाहिजे, त्याच्या कॅमेऱ्यात फिट झाला पाहिजे. त्याच्या कॅमेऱ्यात फिट झाला तर मग तुम्हाला काय भीतीच नाही जात. माझ्या प्रभूच्या कॅमेऱ्यामध्ये अडकला पाहिजे माणूस, आणि ते भजन करताना अडकला पाहिजे, मग लाभच लाभ आहे. तुकोबारायची कीर्ती झाली होतीच. सज्जनाची कीर्ती पसरण्याचं काम भाट नारायण होईल त्याचा. कशामुळे? तुका म्हणे भाव शुद्ध हे कारण, भाट नारायण होईल त्याचा. माझा प्रभूच खऱ्या सच्चा हृदयाचा ईश्वर भक्ताची कीर्ती पसरण्याचं काम देव करतो बरं का दादा. तो कुठलाही असा, कुठेही असू द्या, त्याची कीर्ती देव पसरवतो. तुकोबारायची सहज कीर्ती झाली. काही अघटित घटना जीवनामध्ये घडल्या,
त्या लोहगावच्या कीर्तनामध्ये एका माऊलीने मूल आणलं, ते मूल जिवंत झालं. अशी काही अघटित घटना घडली. लोहगावचे काही प्रसंग असे, जडी दगडा सहित वया तारेल्या जशाला, अशा अघटित घटना घडल्या. आणि त्यातल्या त्यात विशेषत्वाने तुकोराच्या मुखातून निघणारी वेदवाणी, तुका होऊन निराळा शरा अक्षरा वेगळा, पाये निगम कळा बोले विठ्ठल प्रसादी. सगळ्या बाजूने तुकोराचा छळ व्हायला लागला. पण दादा, कीर्ती पसरवायचं काम देवकीर्ती असल्यामुळे कोणी किती दाबायचा प्रयत्न केला तर जगाचा मालिक ज्याचा सहयोगी बनला. माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, मी त्याच्या पायाशी न विसंबे. तो जे जे करी ते माझे सोयीत आलिशे प्रचित कळो चित्ता. तुकोबाराची कीर्ती झाली आणि कीर्ती अनगडशाह फकीराच्या कानावर गेली. अनगडशाह फकीर तत्कालीन अनगडशाह बाबा पेटला झाला. कोण? तुकाराम. सिद्ध पुरुष बर का दादी. त्या काळामधले मंबाजी बाबा असली काही सामान्य नाही. 10-5 कीर्तन पाठावाले नव्हते बरं का दादा. ही गाढ्याने अभ्यास केलेली माणसं, ही प्रगल्भ विचाराची, खूप अभ्यास केलेला गाडी अभ्यासक, पण बेश करायचे, मत्सर करायचे. अनगडशाह बाबा त्यांनी धाव घेतली, देऊगावला आला पण रिकामा नाही आला, एक कटोरा घेऊन आला. बरं, त्यांचे हे सिद्ध पुरुषांचे जे कटोरी होते, कटोरी बी लय भयानक. अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, बीड, धाराशिव, हे सगळ्या जिल्ह्याचं धान्य टाकलं तरी भरायची बेकार कटोरा घेऊन आला. आणि कोणाच्या घरी आला? ज्याचे लेकरं उपाशी मरतात त्याच्या घरी कटोरा घेऊन आला. बरं, साधूची घरं काय सर्वांनाच माहीत असतात असं काय नाही. विचारायचं, कोण तुकाराम, कुठं राहतो तुकाराम? आला विचारता. मासाहेब जिजामातीचं दळण चालवत, कुठंतरी मागून टांगून आणलं, दळण चालवत. बाहेरून हाक आले, साई का कटोरा भर दो, कटोरा भर दो साई का. मोठ्याने पुकारा केला. मासाहेब जिजामातेला नाही कळलं दळणाच्या नादामध्ये. पण भागीरथी, काशीबाई, भागीरथीबाई, महाराजांच्या 2 कन्या, भागीरथीबाईनं पाहिलं, जवळच उभी होती आईच्या जवळ. भागीरथीबाई बाहेरून हाक ऐकली, साई का कटोरा भरतो. कुठे ती अतिथी देवता आली. बाबा घरी नाही, आईचं दळण चालू आहे. आणि मग केलं काय दादा? आईनं कुठून तरी, घरचं काही धान्य नव्हतं, त्या पाळीला जेवढं पीठ पडलं होतं, भागीरथीबाईने तेवढं वंजळीमध्ये भरलं आणि त्या फकीराला वाढण्याकरता निघाले. साधूची कन्या आहे दादा. अतिथी विनमुख गेला नाही पाहिजे. अतिथी विनमुख जाणं म्हणजे, माझे तुकोबाराय म्हणतात, तो त्याची दरिद्री टाकून जातो आणि तुमचं पुण्य घेऊन जातो बरं का दादा. म्हणजे पुढे जाय म्हणायचं नाही, मला नाही द्यायचं तर गप्प बसावं. काय तर म्हणतात, म्हशी वळीतो का? अरे तू त्याला द्यायचं. लय येडे माणसं, लय पाप देत नाही, पुण्य पडून देतील दादा ही माणसं. लय येड्यावाली का. आणि खरं सांगू, तुमच्या पाया पडून सांगतो, साधूला आपल्या मापाने कधी मोजायचं नाही. साधूचं जगणं वेगळं. तुका आकाश आहे एवढा. आपली फुटपटी काढतात काय माणसं, देतात कोणाला लावून. अरे तुझ्या इंचाच्या खुणा वेगळ्या, साधूचं जगणं वेगळं दादा. आपल्या मापाने कोण्या महापुरुषाची उंची पाहायची नाही दादा. मोठी माणसं मोठीच असतात दादा, त्यांच्याबद्दल फार बोलणं बरोबर नाही. भागीरथीबाईने ते पीठ वाढण्याकरता निघाली. आईने थापट मारली हातावर, पीठ सगळं खाली पडून गेलं बरं, खाली पडून गेलं. पण साधूची मुलगी असल्यामुळे तिला असं वाटलं, चला पिठाने माखलेले हात का होईना कटोऱ्यामध्ये झटकवू. अतिथी विनमुख गेला नाही पाहिजे, बाबा घरी नाही. पण दादा चमत्कार असा झाला, दरवाजामध्ये त्या सिद्ध्या दरवाजा सोडित, तुकोबारा असो घरी असो नाही तर नसो, सिद्ध्या दरवाजा सोडितच नव्हते. सिद्ध्या दरवाजा सोडित नाही. भागीरथीबाई बाहेर आली आणि दादा कटोऱ्यामध्ये असे नुसते हात झटकले. सिद्ध्यांनी आत प्रवेश केल्याचा परिणाम असा झाला, आमचे महापुरुष म्हणतात, बाबा कटोरा नाही भरला, अनगडशाह फकीर बी पिठाने दाबला. विठ्ठल
हॅलो हॅलो कटोरा तर भरला दादा. अनगडशा फकीर फिटाने दाबून गेला. ह्या सिद्ध्यांचा प्रकार आहे. सिद्ध्या ईश्वर भक्ताला सोडून कुठं जात नाही. का? मालक त्यांच्या सिद्ध्यांचा मालक त्यांच्याजवळ सदैव आहे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. या जगाचा मालिक त्यांचा. कधी ईश्वर भक्ताला सोडून देव कुठं राहत नाही. बरं, मागे पुढे उभा राही सांभाळी आलिया गात निवाराया. माझी सर्व चिंता आहे विठोबाशी. सिद्ध्या अष्टमा सिद्धी ओळंगते द्वारी नवजती दुरी. त्यांना घालवून दिलं तरी सिद्ध्या जात नाही. तुकाराम महाराजाला बार सिद्ध्या विनंती करायची, महाराज आम्हाला काही काम सांगावं. महाराज म्हणले, बाई आमच्याकडे 24 वर्षापासून काही अडचणही आली नाही. आमच्याकडे काही कामच नाही. काय ईश्वर भक्ताला तर खरं सांगू त्याने लय म्याव करायचंच नाही. जो देवाचा झाला ना त्याने मस्तीमध्ये जगायचं. बरं तुमच्या पाया पण मस्ती तुटली का माणूस हलका होऊन जातो. विठ्ठल आणि ती मस्ती येण्याकरता रसायन पचलंच पाहिजे. बरं रसायन पचलं का 4-4, 8-8 दिवसाचा उपवास काढला तरी कोणाकडे हात पसरणार नाही. काही सजराचं जीवन जगणं पाहिलं. अनेक महापुरुष आज त्या आनंदाच्या अनुभूतीमध्ये राहतो. माझ्या प्रभूच्या ज्याला खऱ्या अर्थाने त्याची लीला कळाली, माझ्या प्रभूची दया ज्याच्या ध्यानात आली तो करुणा सागर आहे, दयेचा सागर आहे, कृपा सिंधू दीनवत्सल आहे. हे सगळे ज्याला त्याचं बडपण जगदा देवाचा मोठेपणा ज्याला कळाला ना दादा, ती माणसं कधीच म्याऊ करीत नाही, कधी आपलं नाराज राहत नाही, कधी नैराश्य जीवनात येत नाही, कधी हताश नाही, नाराज नाही. आणि खरं सांगू या साधू संतांच्या भूमीमध्ये नाराज व्हायचं तर काही कारणच नाही. ज्याला ज्ञानोबा आहे तुकोबारी संगती मिळाल्यावर काय नाराजीचं कारण आहे का? काय नाराज? ही भूमीच त्यांची आहे. त्यांच्या संगतीमध्ये किती आनंदाचा आनंद. प्रत्यक्षात त्या गुरुचरित्र पारायण आहे, ज्ञानेश्वरी पारायण करतात, तुकोबाराय गाथा पारायण करतात. प्रत्यक्ष हे संत आपल्याशी बोलतात ना. ज्ञानेश्वरीच्या रूपाने विश्वमौली ज्ञानोबा आपल्याशी बोलतात, गाथ्याच्या रूपाने भगवान तुकोबाराय आपल्याशी बोलतात, नाथ बाबा आपल्याशी बोलतात. प्रत्यक्ष जे ग्रंथ आहेत, प्रत्येक साधूची संगती आहे, संतांची संगती आहे आपल्याला. त्याच्यामुळे निर्भयपणाने जीवन जगायचं. अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारे नवज त्यांना हाकलून दिलं. तुकोबाराकडे सिद्ध्या यायच्या, विनंती करायच्या. पण महाराजांनी एकच म्हणलं, भाई आता तुम्ही आल्या ना कीर्तनाला, एक काम करा, कीर्तन ऐकल्यावर तुमच्या घरी जा, एवढा शिक्षारा मारून द्यायचा. जसा पण ते सिद्ध्या सोडून जात नव्हते. नवजाते दोरी त्यांना घालवून दिला तरी सिद्ध्या जात नव्हत्या. अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी नवजाते दोरी दवडीता. कशामुळे? वर मजानं भक्ती केल्याचा लाभ. विठ्ठल महाराज कालाच्या ओघामध्ये सिद्ध्यांचा वापर ते करीत नाही. बरोबर जाणून भक्ती करतात, त्यांच्याकडे शांती नांदते, त्यांच्याकडे क्षमा येते, त्यांच्याकडे दया येते. कालाच्या ओघामध्ये एखादी उर्मी त्यांना शिवत असेल आणि उर्मी शिवल्यानंतर राग द्वेषाची उर्मी, द्वंद्व पिढा करीत असेल, त्यांना राग द्वेषाची उर्मी शिवत असेल. आणि कधी कधी अंतकरणामध्ये खवखव वाढून एखाद्याला चुकीच्या विचाराची एंट्री होऊन त्यांची अवस्था बिघडत असेल, अवस्था बदलत असेल. महाराज म्हणजे ईश्वर भक्ताची अवस्था कधीच बदलत नाही. कुठल्याही काळामध्ये आपल्या ईश्वराला सोडून, आपली भक्ती सोडून त्यांच्या जीवनात कधी नैराश्य येत नाही. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला ये लोकी परलोक आले सकळी वैकुंठ. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक, देव बा मागे पुढे उगवे कोडी संकट. हरीच्या दासा भय बोलोची परी नाही, हरीच्या दासा चिंता हे तो आगटलीत वार्ता. हे सगळं काही नाही. पण महाराज एखाद्या वेळेला
त्यांच्या अंतकम दुष्ट प्रवृत्तीचा संचार होत असेल. महाराज म्हणाले जिथं देवाचा संचार झाला तिथं शोधणे दुष्ट प्रवृत्ती पाहायला मिळत नाही. अभंगाचा तिसरा ते दुष्ट गुण न मिळे निशेष, 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 ते दुष्ट गुण न मिळे निशेष. चैतन्याचा वास झाला माझी, चैतन्याचा वास झाला माझी, भक्तीचे ते वर्म गयाची आती, भक्तीचे ते वर्म गयाची आती. चैतन्याचा वास झाला माझी, चैतन्याचा वास झाला माझी, भक्तीचे देवर माझ्याची हाती, भक्तीचे देवर माझ्याची हाती. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. का बरं न मिळे? चैतन्याचा वास झाला माझी. जिथं चैतन्य संचार झाला मतलब तिथं देव आला. देवाची ते खुणाला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. देव जिथं आला दादा, देव घरा आला नंदाची गावा, धन्य त्याच्या दैवा देवाले. जिथं देवाचा संचार झाला दादा, चैतन्याचा वास झाला माझी. चैतन्य संचार झाल्यामुळे दुष्ट प्रवृत्ती शोधूनही पाहायला मिळते. ईश्वर भक्ताला कोणत्या अँगलने तपासतात त्याच्याकडे दुष्ट प्रवृत्ती त्याला शोधूनही पाहायला मिळायची. कोणत्या बाजूने तपास? तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. तुका म्हणे तैसा सज्जना पासून, तुका म्हणे तैसा सज्जना पासून, म्हणे तैसा सज्जना पासून, म्हणे तैसा सज्जना पाहता गुण मिळेची ना, पाहता गुण मिळेची ना, पाहता गुण मिळेची ना. तुका म्हणे तैसा सज्जना पासून, पाहता गुण मिळेची ना, पाहता गुण मिळेची ना. तैसा सज्जना पासून, पाहता गुण मिळेची ना, पाहता गुण तुका म्हणे तैसा सज्जनापासून. तैसा म्हणजे कैसा? दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तैसा साखर कशातही वापरली ते गोडच राहणार. दिव्याला पाठीपोटी अंधकार नाही. तैसा तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचे ना. दुष्टपुर त्यांच्याकडे शोधूनही पाहायला मिळत नाही. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाडू, घरची आऊजाडू करावा का पारखिया अंधारू पाडावा. ये नेने चिगा पांडवा दीपू जायचा, ना तरीक्ष दंडू पाळत्या गोडू गाळत्या कडून हेची जेवी. जसं माझ्या तुकून अनेक दृष्टांत दिले. तुका म्हणे तैसा सज्जनापासून. सज्जन आणि दुष्टप्रवृत्तीचं समीकरणच होत नाही दादा. किती कोणत्या बाजूने तपासा सज्जनाला. मी बोललो प्रारंभाला बोललो दादा, मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. किती तपासा किती शोधा, त्यांच्याकडे दुष्ट प्रवृत्ती शोधून पाहायला मिळायची. आतून बाहेरून निर्मळ मुलायम. देवाचा चैतन्य संचार झाल्यामुळे जिथं देव आला का दादा, माझा प्रभू येताना सगळं वैभव घेऊन येतो बरं का. ज्या घरी आला या देहात इथे आला सगळं वैभव घेऊन येतो. सगळं दैवगुणाचा भांडारी बनतो. तेथे दुष्ट गुण न मिळे कधी किती शोधा दादा. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचे ना. ते दैवी गुणाचे भांडारी बनतात. महाराज ठीक आहे.
त्यांच्याकडे शोधणे दुष्ट प्रवृत्ती पाहायला मिळत नाही. कशामुळे वर्म जाणून भक्ती केल्याचा तो लाभ आहे. भक्ती माणसाला रोज बदलवते दादा. रोज परिवर्तन, रोज ऊर्ध्वगती, रोज अधिकार वाढतो. परमार्थ त्या दिशेने केला पाहिजे. त्या दिशेने त्याचा प्रवास योग्य दिशेने असला पाहिजे. लौकिक करता भक्ती नाही बघतात. बऱ्याच वेळेला काही माणसं लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ करतात. लोकमान्यता प्राप्त होण्याकरता काय, लोकमान्यता ही मामूली गोष्ट आहे दादा. मी बोललो, प्रारंभाला बोललो, एक पंढरपूरची पायी वारी केली तर लोक पाया पडायला लागून जातात. ते काय अवघड आहे का दादा? पाया पडणंही अवघड नाही. लौकिक होणे, जागतिक कीर्ती सुद्धा प्राप्त होऊ शकते. आईला नगर नाही, जागतिक कीर्ती प्राप्त होऊ शकते. जागतिक कीर्ती प्राप्त होणे परमार्थाचं फळ नाही. परमार्थ माणसाला आतून बदलवतो, आतून स्ट्रॉंग बनवतो. कुठल्याही कारामध्ये भलं तैसे वर पडू वारी, नामन संडो नटळो निर्धारी, जैशी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी भानुदास अवधारी गा. जय आकाशवर पडो पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवा नळ त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वास पाय गा विठोबा. तेथे दुष्टगुण नवले निशेष, चैतन्याचा वास झाला माझे. महाराज आणखी काय बदल होतो? तुकोबारा म्हणाले, बाबा सर्वच बदल होतो, पण अजून काय बदल होतो? महाराज म्हणाले, बाबा त्यांचं धैर्य तर वाढतंच वाढतं, त्यांचा आतून एवढा बदल होतो. त्यांना सत्वगुणाची बाधा नाही, रजोगुणाची बाधा होत नाही, तमोगुणाची मुळीच नाही, सत्व रजतम बाधा नाही. हरिभक्ताशी कदा अभंगाचं 4थं चरण आहे. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, 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 संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. हे तुटली हळहळ, तुटली हळहळ, त्रिगुणाची भक्ती ते परम दयाची आदी, भक्तीचे रे परम दयाचे ते हारी. तुटली हळहळ, तुटली हळहळ, त्रिगुणाची भक्तीचे परम दयाचे ते हारी, भक्तीचे ते परम दयाचे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, कायम प्रसन्न, कायम आनंद. कशामुळे? सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. ईश्वर फक्त कायम आनंदी का राहतात? त्याचं कारण त्यांना सत्वगुणाची बाधा होत नाही, रजोगुणाची नाही, तमगुणाची तर मुळीच नाही. सत्व रजतम बाधा नाही हरिभक्ताशी कदा. कायम प्रसन्न. आणि कायम प्रसन्न राहण्याचं आणखी एक महत्वाचं कारण, जगाचा मालिक ज्याच्या आश्रित असतो, जगाच्या मालकाच्या आश्रित त्यांचा देवाचा मोठेपणा जाणून ते जगतात. माझा ईश्वर किती मोठा आहे, आणि त्याचं बडपण जाणून, त्याचं सामर्थ्य, हे सगळं काही जाणून ईश्वर भक्त त्याच्या सत्तेमध्ये जीवन जगतात. आणि त्याच्या सत्तेत जगत असल्यामुळे जे झालं ते बरं झालं म्हणतात, म्हणून ते प्रसन्न राहतात. बरं का दादा? बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे, पिढा गेली.
म्हणजे दुष्काळ पडला तरी बरं झालं असं ज्यावेळेला म्हणता येईल त्यावेळेला कधीच प्रसन्नता आलायची नाही. जे झालं ते बरं म्हणता आलं पाहिजे. दुष्काळ पडला बरं झालं, आणखी पुढचं तर काय म्हणता येणार नाही. बरे झाले देवा बाईल कर्कशा. मला तर हे असं वाटतं हे सगळे वकिलांचे धंदेच बंद पडून जाते. जे झालं ते बरं म्हटल्यावर हुआ सो अच्छा हुआ, हो रहा है अच्छा हो रहा है, होगा वो अच्छा होगा. घटस्फोटाचं तर नाव सुद्धा राहायचं नाही. नाव नाव नाही, काहीच राहायचं नाही. जे झालं ते बरं म्हणायचं. बरे झाले देवा बाईल कर्कशा. शिव्या देणाऱ्या पत्नीचा बी आदर करता आला पाहिजे. का कामच झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रॅक्टिकल जगणं वेगळं आणि नुसतं प्रमाण म्हणणं वेगळं. माणसं कीर्तन पाठ करता येतील दादा, पण कीर्तन जगणं अवघड आहे दादा. कीर्तन जगता कीर्तन पाठ करायचं काय दादा, याचं थोडंसं त्याचं थोडंसं घेतलं का होऊन जातं दादा, टाइमपास होऊन जातं. कीर्तन जगणं अवघड आहे. कीर्तन जगला पाहिजे माणूस. आणि कीर्तन जगणारे सज्जन त्यांना सत्वगुणातून त्यांना उपाधी नाही. सत्वगुणाची उपाधी नाही, रजगुणाची बी नाही आणि तमोगुणाची मुळीच नाही. म्हणजे मतलब जे झालं ते बरं म्हणायचं. ते तुकाराम महाराजांच्या पदरामध्ये लोकांनी दरिद्री टाकून दिली. खरं सांगू महाराज दरिद्री नव्हतेच. तुम्ही काय तुम्हाला कुठून अभ्यास केला त्यांच्या पदरात दरिद्री टाकून दिली. लय दरिद्री होते. आणि दरिद्री माणसं कुठं मंदिराचा जीर्णोद्धार करीत असते काय. ते तर फार झालं तर उरलेले पैसे खातील. ते काय जीर्ण. तुकोबरांत देवाचे देऊळ होते जे भंगले चित्ताशी ते आले करावेस. आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी मन आधी. देवाचं देऊळ भंगलं होतं म्हणतात. माझे तुकोबराय दरिद्री नव्हते. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान श्री एक अन्न अन्न करिता मेली. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान मतलब द्रव्य होतं म्हणून तर नेलं ना. आणि तुमच्या देखत देखत वया बुडवून दिला तरी तुम्ही दरिद्रीच म्हणते. कोणाकडे काही मागायचं नाही म्हणून वया बुडवल्या बरं का दादा. कोणाकडे देवाण घेवाण विषय संपून टाकायचं. कोणाकडे काहीच मागायचं नाही. आणखी सांगू, ज्याच्या 8-9 पिढ्या व्यापाराचे त्याला दरिद्री म्हणायचं तुम्हाला काय अधिकार आहे. तुम्हीच म्हणतात ना विद्यमान प्रधानमंत्री चहाच्या टपरीवर ते म्हणतात. तुम्हीच म्हणतात. मला काय माहित नाही, मी त्यांच्या टपरीवरही गेलो नाही आणि ते काय करतात ते मला माहितही नाही. पण तुम्ही म्हणतात का ते काय करीत होते. चहा वापरीत होते, चहाच्या टपरीवर होते, त्यांची चहाची टपरी होती. मग चहाच्या टपरीवाला जर प्रधानमंत्री होतो ज्याच्या 8-9 पिढ्या व्यापाराच्या, त्याला दरिद्री म्हणायचा आपल्याला काय अधिकार आहे. 8-9 पिढ्या माझ्या तुकोबा विश्वंभर बाबापासून ज्यांचा व्यापार आहे. आणखी तुम्हाला सांगतो तुकोबा दरिद्री नव्हतेच. अरे त्या काळातले एवढे श्रीमंत सरकार, गुळवे सरकार, गुळवे श्रीमंत होते. श्रीमंत गुळवे कुठं भिकारड्याला मुलगी देतील काय. तुकाराम महाराजाच्या घरी मुलगी देतील काय. हे सगळं एकाने मीठ टाकलं की दुसरा येऊन पीठ टाकून देतो. सगळा घोटाळा करून टाकला. आणि त्या तुकाराम महाराजाचं काय कपाळ फुटकं आहे का ना. अजूनही त्यांच्याबद्दल बोलला तसंच कुठं अभ्यास करून येतात बिचारे आणि काहीतरी बघतच राहतात. जे आहे ते बोलतात. कारण ह्या महापुरुषांचं जे चरित्र आहे दादा, चरित्र आत्मकल्याण करण्यासारखं चरित्र आहे त्यांचं. या महापुरुषांनी कधी काही केलं नाही, काही केलं नाही. देव सोडून दुसरा विषयच नाही त्याचा. विषय येतो त्यांचा झाला नारायण म्हणून हे सगळं काही. आणि आणखी एक महत्वाचं, दाने दैन्य भयम. जो दान करतो का दादा त्याला दारिद्र्याची थोडी भीती येते, भीती असते. शास्त्रकार म्हणतात दाने दैन्य भयम. दान करण्याच्या कधी कधी त्याला दरिद्री भोगावी लागते. दान आणि तू करायचं सोबत दान कर. ते कान बरं हे दादा आम्हाला काय ठेवितो का नाही, कान बरं आहे म्हणायची. दादा
वाटणं स्वभाव होतं माझ्या तुकोबरायचं. त्याच्यामुळे दरिद्री पण हे जरी असलं तरी तुकोबराच्या ठिकाणी सगळी दैवी गुण नांदत होते. त्यांना कुठली बाधाच होत नव्हती. दादा कशामुळे? चैतन्य संचार झाल्यामुळे आणि सत्वरस्तमाची बाधा नाही मिळत. आणि जे झालं ते बरं म्हणायचं. तर आणखी सांगू तुकोबराय तर म्हणायचे, तू जे जे करी ते माझे सोयीत आलिशे प्रचित कळो चित्ता. तू जे करतो ते माझ्या हिताचं करतो. विठ्ठल 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 ईश्वर भक्ताचा एवढा विश्वास पाहिजे दादा, इतका विश्वास पाहिजे. त्याला विश्वाची काळजी करतो तर आम्हाला अहिल्यानगर जिल्ह्याची काळजी करणार नाही. ज्याला अहिल्यानगरची काळजी करता येते त्याला शिंगव काय अवघड आहे का? आणि ज्याला शिंगवेची काळजी करता येते त्याला मासे काय काळजी करणं अवघड आहे. जगाचा मालिक, सृष्टीचा व्यवस्थापक आहे. त्याच्या भरोश्यावर जगणारी सज्जन माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, मी त्याच्या पायाशी न विसंबे. म्हणून तुकोबराय म्हणतात त्यांच्या दुष्टप्रवृत्ती शोधून पाहायला मिळत नाही आणि दुसरी कुठल्याही कालामध्ये त्यांची प्रसन्नता हलत नाही. संतुष्ट ये चित्त सदा सर्व काळ, कायम आनंदी, कायम प्रसन्न. नैराश्य त्यांना माहीतच नाही दादा. कायम आनंदी, कायम आनंदी, अखंड प्रसन्न राहायचं. कशामुळे? सर्व भार देवावर टाकून द्यायचं. सत्वरजतम बाधा नाही, हरिभक्ताशी कथा. ठीक आहे तुकोबराय महाराज कुठल्याही काळात त्यांची प्रसन्नता हलत नाही. त्यांच्याकडे दुष्ट प्रवृत्ती शोधून पाहायला मिळत नाही, सिद्धांचा वापरही करीत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांना कुठल्या प्रकारची गरज वाटत नाही. देव सोडून काही गरज वाटत नाही. पण महाराज हे सगळं काही त्यांचं कसं काय चालतं? आता जरी नाईक शिंगव्या नाईकला 7 दिवस थांबले, त्यांचं घरी कसं काय चालतं? मार मग त्याचं टेन्शन तू नको घेऊन, मग कोणीतरी घेतलं पाहिजे. मग कोण काळजी करतं? हे सज्जन इथं राहतात तर महाराज त्याची काळजी कोण करतं? अभंगाचं शेवट. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. देव सर्व भार. तुका म्हणे देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. सालवी कामार, सालवी कामार हो निया. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, भक्तीचे ते वर्म जयाची हाती हाती. सालवी कामार हो निया. भक्तीचे ते हाती, भक्तीचे या घरी शांती क्षमा दयात या घरी तया. तया तया घरी शांती क्षमा दया तया घरी तया घरी तया घरी.
तया तया घरी तया तया घरी शांती 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 क्षमा दया भक्तीचे देवर्म दयाची हाती भक्तीचे देवर्म दयाची तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवे कामार होनिया माझा ईश्वर त्याची सर्व काळजी वाहत त्याच्या भरोश्यावर जगणारा हरीचा दास वर्म जाणून त्याच्या भरोश्यावर भक्ती करतो त्याच्या भरोश्यावर राहतो विश्वास या नाही लागत सायास अनायाचे रंग अंगाईत त्याच्या विश्वावर आम्हा शरणागता तुझाची आधार तुतव सागर कृपा सिंधू तू कृपेचा सागर आहेस आमच्या शरणागताचा आधार आहेस सत्व गुणाची रजोगुणाची तमोगुणाची बाधा होत नाही कायम प्रसन्न संतुष्ट राहतात कायम प्रसन्न कायम आनंदी न मिळो खावया न वाढो संतान पर्या नारायण कृपा करू भजनामध्ये विक्षेप नाही आनंदात कायम आनंदी सत्व रजतमाची बाधा नाही आणि यांचं चालतं कसं होतंय त्याचं दर्शन तुकोबराय शेवट चरणात करतात त्यांचं देव सर्व चालवतं तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवे कामार होऊन या मग कोणाच्या ईश्वर भक्ताच्या एखाद्याच्या पत्नीचं बाळंतपण आणलं तरी देवाने करावं काय देव आहे हो माणसाचा देवावर विश्वास का बरं बसत नाही असा देव लोकांना चालत नाही मग आमची मंडळी तरी किती सांगणार ईश्वर भक्तांच्या पत्नीचं बाळंतपण देव करतो निकृष्ट दर्जाची सेवाही देव करतो अहो हे धाराशिव गोरोबा काकाने आपले हात तोडून टाकले शपथ मोडली हाताने त्या जगाच्या मालकाला कळालं याचा संसार कसा चालायचा तिथून गरुडाला बरोबर घेतलं पत्नीला बरोबर मासाहेब रुक्माई मातेला घेतलं बरोबर घेतलं आणि आला तेर डोकीला आला येवोनी तेरेशी पुसत असे लोका कुंभार तो देखा गोरा कोठे वेश पालटून देऊ तेरेशी पै आले गरुडाशी केले गाढव तेव्हा त्या गरुडाला गाढव केलं माठी व्हायला आणि एका जनार्दनी गोरियाच्या वाडा आला से उघडा देवराव उघडा कुंभार बाबा जसे उघडे राहत असा उघडा आला जगाचा माझा ईश्वर भक्ता करता काही करायला तयार होत फक्त ईश्वर भक्ताने त्याचं होऊन जगला पाहिजे त्याला दुसरा कोणाचा आधार नसला पाहिजे आम्हा शरणागता तुझाची आधार तू तव सागर कृपा सिंधू ही वर्मजानं भक्ती करतात त्याच्या भरशावर जगतात त्यांना कुठल्या प्रकारची सत्वरजतमाची बाधा होत नाही सर्व भार त्याच्यावर टाकून देतात मग त्याचा भार सर्व काळजी माझा प्रभू आहात माझा प्रभू फार दयाळू आहे फार दयाळू कधी गोरोबा काकांनी सांगितलं नाही माझ्या चोकोबराने सांगितलं नाही चोकोबरा तू दादा न पुसता गेला बहिणीची गावा आनंदे केशवा आळवीत पण हा बहिणीच्या गावाला गेला आणि पंढरपुरामध्ये त्याला कळलं का चोकोबरा गेले आता याच्या बाईनी सांगितलं बहिणीच्या गावाला जा बहिणीला माझ्या प्रसूती काळामध्ये माझी सेवा करण्याकरता आला नाही माझ्या प्रभूला कळालं दादा हा तर बहिणीच्या गावाला गेला न पुसता गेला बहिणीची या गावा आनंदे केशवा आळवीत आणि इकडे याला कळालं गोरो चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडा द्वार हाका मारी ईश्वर भक्ता करता तो काही करायला तयार असतो म्हणून माझे तुकोबराय म्हणतात तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवे कामार होऊन या कशामुळे वर्म जाणं भक्ती केलं भक्तीचे ते वर्म जयाचे हाती दया घरी शांती क्षमा दया एक वेळ मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा आपली सेवा अर्धा तास उशिरा झाली त्याच्यामुळे अर्धा तास आपला आणखी उशीर झाला तुमच्या नियमामध्ये अंतर पडलं पण थोडं काही कारणाने थोडा मला उशीर झाला आणि इथं आल्यावर थोडा
आपली माझ्यामुळे तो उशिरा आल्यामुळे थोडी विसंगती झाली, त्याच्यामुळे अर्धा तास 8 ते 10ची सेवा आता 10:30 झाली. जास्त वेळ लांबवणे काय बरोबर नाही. उद्याची सेवा तुम्ही आली पाहिजे, बरोबर आहे का नाही? म्हणून मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा, भजन करा. भजनाकरता आपण एकत्र आलो दादा, भजनाचा आळस करायचा नाही. या 2 गोष्टी एकत्र येऊन करावी. एक भजन एकत्र येऊन करावं, 7 दिवस भजनाकरता एकत्र यावं आणि कार्याच्या दिवशी भोजनाकरता एकत्र यावं. भजन आणि भोजन एकत्र येऊन करावं. हळूहळू ढाळे ढाळे आपल्या जीवनामध्ये दादा हा खेड्यापाड्यावरची जी मंडळी एकत्र आली का, त्या खेड्यापाड्यावर छोटेसे कुंभच असतात बरं काही. कुंभ का मतलब एकता. एकतेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो, भजनाकरता एकत्र आलो. भजन मोठ्या प्रेमाने करावं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई भक्तीचे येतेवर जयाचे हाती दया घरी शांती क्षमा दया अष्टमाशी देवळंगती द्वारी नवदती दुरी जवळीता ते दृष्टगुण मिळी निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट चित्त सदा सर्व काळ तुटली आळा त्रिगुणाची तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. बस माझा प्रभू त्याची सर्वतोपरी काळजी वाहतो. म्हणून ईश्वर भक्तांनी फक्त त्याच्या भरोश्यावर जगायचं आणि साधना करीत असताना लौकिकाच्या आशेने साधना करायची नाही. हळूहळू ढाळी ढाळी माझ्या प्रभूला कळलं तर कळू द्या दादा. माझा एक लाडला 24 वर्षापासून या शिंग्यामध्ये साधना करतोय, त्याला कळू द्या ना दादा, त्याला कळू द्या ना. त्याच्या ध्यानात आलं पाहिजे. 24 वर्षापासून माझा एक लाडला. आमचे पूज्य संत मुरारी बापू एक दृष्टांत सांगतो, एकाच मिनिटात सांगतो. एक मुस्लिम बंधू लागून 20 वर्षापर्यंत नमाज केला. 20 वर्ष लागून 20 वर्षापर्यंत नमाज केला, पण त्याची नमाजाची जागा एकच होती आणि दिवसातून 3 वेळा नमाज करायचा, 3 वेळेला सेवा करायचा, दिवसातून 3 वेळेला करायचा, एका जागेवर करायचा. आणि एका जागेवर नमाज केल्याचा परिणाम असा झाला जातो, त्याच्या हाताच्या खुणा पडल्या. 20 वर्षाची सेवा आहे, त्याच्या गुडघ्याच्या खुणा पडल्या. आणि 20व्या वर्षी एक आकाशवाणी झाली, अरे भगत आपकी 20 साल की बंदगी अल्लाह को कबूल नहीं है. भगत लागला नाचायला. वेळ आहे का काय म्हणाले.
20 वर्षाची सेवा पाण्यात गेली, देवाला कबूल नाही ना ही तुझी 20 वर्षाची सेवा, आणि तू नृत्य करायला लागला. त्याला तो सज्जन फार गोड बोलला, ऐका रे दादा. तो म्हणतो, अरे दादा, कबूल करे ना करे मालिक का कोण मालिक, पण त्याला एक माहित आहे, माझा एक लाडला 20 वर्षापासून या जागेवर नमाज करतो, हे त्याला कळू द्या. ईश्वर भक्ती देवाची भक्तीच अशी आहे, त्याला कळलं का. ही दुनिया कुछ भी काही काही मतलब नाही दादा, फक्त माझ्या प्रभूच्या नजरेत आला पाहिजे, माझ्या प्रभूचा लाडला ठरला पाहिजे. म्हणून तुम्ही सर्व सज्जन मायबाप, मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो, हे भगवान या सर्व सज्जन मायबापांना 24 वर्षापासून जसं जपलं, जसं सांभाळलं, यांची निगराणी केली, सुरक्षा केली, याही पुढे जाऊन परमात्मा पथाने प्रवास करण्याकरता या सर्व सद्बोधगामी सज्जन मायबापांना धैर्य दे, बलबुद्धी, सद्भाव, प्रेमाची, आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत, ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. पुन्हा केला माझ्या गुरुजनांना, ईश्वर भक्तांना प्रणामवंदन, माझ्या गुरुजनांना प्रणामवंदन. भक्तिमय माता, जो सज्जन जिथून आला असेल, आमचे पवार मामा तिथं थोडं थांबलो, ते बी आले. सर्वांना जो जिथून आला असेल, माझ्याकरता देवताच आहे, त्या सर्व देवतांना मी प्रणामवंदन करून, ज्यांच्या आशीर्वादाने सगळं काही चाललं ते माझे ज्ञानभर आहे, तुकवर आहे. आज या विश्वामध्ये जेवढं आम्ही चांगलं पाहतो, आजची प्रसन्नता, आनंद, भजनानंद, ज्ञानभर आहे, तुकराची दया आहे दादा, त्यांचे उपकार आहे. त्यांचे उपकार फेडण्याकरता व्यवस्था नाही, पण तुकाराम माझी छोटीशी व्यवस्था सांगितली. काय व्यवस्था आहे? पुण्यवंत व्हावे, गीता सज्जनांची नावे, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम,